नमस्कार, मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर याच्यामध्ये आता मी थोडेसे केक्स जे असतात ना, मिळतात कप केक, ते बनवायचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आणखीन काही क्लिप्स ॲड केल्यात पुढे तुम्ही बघ. कन्व्हेन्शनल वरती 180 डिग्री वरती केक करायचं. 180 डिग्री कुठं गेलो होता आपण? कन्व्हेन्शनल म्हणजे तेच आहे का? एक कितीला आणलं तर तिरामिसू? त्यापेक्षा मी बनवलं असतं. छान दिसतो आतमध्ये गोल गोल. तर लोकलने रोजच प्रवास असतो आमचा आणि प्रत्येक प्रवासामध्ये नवीन काहीतरी अनुभव असतो. पहिल्यांदा लेडीज स्पेशलने प्रवास करायचो त्यावेळेस ऑन टाईम होती. पहिल्यांदा जेव्हा सुटायची लेडीज स्पेशल, पण आता खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे जी मिळेल ती लोकल पकडावी लागते आणि त्यानंतर मग ऑफिसला जावं लागतं. तर हे रोजचंच आहे. आणि ही क्लिप, मागची क्लिप जी ॲड केलेली आहे, तर त्याच्यामध्ये बघताय तर लेडीजमध्ये एवढी गर्दी असते की सेंट्रल लाईनला लेडीज प्रवास करणं खूप कठीण आहे. त्यामुळे मग अशा वेळेला खूप प्रश्न पडतो की ट्रॅव्हलिंग कसं करायचं. पण काही वेळेला आपल्या म्हणजे जेव्हा जॉब वगैरे खूप लांब असेल त्यावेळेला काही पर्याय नसतो आणि अशा वेळेला आपल्याला कंटिन्यू करावं लागतं. पण काही प्रमाणात शासनाने पण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे की लेडीजचे डबे आहेत ते 1-2 असे वाढवले तर ट्रॅव्हलिंगसाठी सोयीस्कर होईल. पण सकाळी एक ट्रेन, संध्याकाळी एक ट्रेन अशी लेडीज स्पेशल असते आणि बाकी काहीच त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बनत नाही असं वाटतं. पण मग अशामुळे काय होतं की जे ज्या लेडीज रोजच्या ट्रॅव्हल करतात त्यांना खूप जास्त त्रास असतो या गोष्टीचा. ते सगळेजण हे करू शकतात. तर आजचा माझा हा ऑफिसचा लास्टचा दिवस होता, त्यामुळे म्हटलं काहीतरी ट्रेनची एखादी क्लिप वगैरे ॲड करावी, तर माझे काही एक्सपिरियन्स वगैरे शेअर करावे म्हणून मग मी ही क्लिप ॲड केलेली आहे. तर आजचा शेवटचा दिवस होता ऑफिसमध्ये आणि माझं ऑफिस पण 1.5 तासाच्या अंतरावर होतं. त्यामुळे मी फायनली डिसिजन घेतलं की मी आता जॉब सोडत आहे आणि त्याचबरोबर दुसरं काहीतरी नवीन ॲडव्हेंचरस स्टार्ट करणार आहे. तर ही एक ऑफिसच्या इथली जागा होती जिथे मला खूप छान वाटायचं. दुपारच्या वेळेला वगैरे आम्ही मैत्रिणी अशा इथे बसायचो आणि ते झाडं खूप जास्त होते, त्यामुळे दुपारी पण खूप भारी वाटायचं. तर ही माझी क्लिप मी ते ॲड करते, जिथे मला असं म्हणजे एखादं ठिकाण आपल्या ऑफिसमध्ये असतं की जिथे आपल्याला खूप छान असं वाटतं. तर इथे मला बसून खूप भारी वाटायचं आणि थोडंसं रिलॅक्स वगैरे वाटायचं. शेड्यूल सगळ्यांचाच, प्रत्येकाचा शेड्यूल असतो तर तो नेहमीच डिप्रेशनवाला किंवा नवीन याच्यावाला असतो. तर ही ट्रेनची गर्दी आता त्यानंतर मग तर नवीन ॲडव्हेंचर एक्सेप्ट करण्याच्या आधी थोडीशी पार्टी करू म्हणून स्वतःसाठी एखादा समोसा वगैरे अशी छोटीशी पार्टी केली. त्यानंतर मग घरी पोचल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी थोडंसं म्हणजे रिलॅक्स वगैरे होतो. आणि त्यानंतर ही क्लिप जी पुढची आहे ते आम्ही एका ठिकाणी फॅमिली ट्रिपसाठी गेलो होतो त्याची आहे. तर सकाळची घाई गडबड होती आणि पॅकिंग वगैरे काहीच झालेलं नव्हतं. त्यानंतर मग सगळी तयारी करायची होती. मग इथे मी पोहे बनवले पटपट आणि त्यानंतर मग रेडी झालो आणि जवळच प्लॅन होता. तर पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही नक्की कुठे पोहोचलेलो होतो. तर सकाळचे वाजलेले आहेत साधारण 9-9:30. आम्हाला निघायचं होतं 9 वाजता, पण आम्ही 9:30 म्हणजे उशीर झाला, पण थोडासा इट्स ओके. आणि 1 दिवसाची सुट्टी होती, त्यामुळे एका दिवसामध्ये काय होईल प्लॅन ते बघायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही निघालो होतो. तर ही क्लिप मला मागचा ब्लॉग मी ॲड करणार होते, पण राहून गेला माझ्याकडून. मग त्यानंतर मी आता ठरवलं की या ब्लॉगमध्ये काहीतरी हे ॲड करूया. तर इथे पोहे वगैरे बनवून झाले, नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग पॅकिंगला घेतलं. पटापट पॅकिंग केली आणि अशा वेळी जेव्हा 5 मिनिटाची पॅकिंग करायची असते, 5 मिनिटामध्ये पटपट त्यावेळेस सगळ्या गोष्टी ज्या मी लिस्ट आऊट करते त्या पटपट जिथे आहे तिथे, म्हणजे जेव्हा आपण सगळं ऑर्गनाईज करून ठेवतो तेव्हा गोष्टी पटापट मिळतात. आणि ऑर्गनाईज वगैरे काही नसेल तर अशा वेळेला खूप त्रास होतो. त्यामुळे आधीच ज्या गोष्टी आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी लागणार आहेत त्या तयारी ठेवतो. कारण की आम्ही बरेच वेळेला म्हणजे अनप्लॅन ट्रिप असतात आमच्या 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या अशा, तर त्यासाठी अशा निघत असतो. त्यामुळे मग अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते मी हँडी ठेवते आणि त्यानंतर मग मुलांची तयारी वगैरे होती आणि मग आम्ही निघणार होतो. तर पुढे तुम्हाला दिसेलच की आम्ही कुठे चाललो होतो, म्हणजे कुठे गेलो होतो एका दिवसाच्या ट्रिपसाठी. तर
हा पुढचा प्रवास जो आहे तो मी प्रवासाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. आम्ही येतोय. तर इथे काचेवरती जो बटाटा आहे तो रब करून केला तर मग त्याच्यावर पावसाचं पाणी वगैरे साचत नाही असं सांगितलं होतं, त्यामुळे मग आम्ही तसं करत होतो. एका क्लिपमध्ये बघतो. एक आहे फडका दे ना, फडका सुकू दे ना, सुकल्यानंतर पुसायचं असतं ते. टिश्यू नाही आहे. टिश्यू नाही काय नको. थांबा, हे असू दे. मम्मी हे ठेवा बटाटा, नंतर बघ नंतर. थोडासा पाऊस आहे ना. पाऊस नसणार तर कसं. गोंडे बघा झोपले गोंडे. एकदम खुश शॉक आलेला खाली आल्यावरती. हा ना. तुम्ही धोका आला मागे काढलेलं आहे काय मागचा आता परत काढलं बर्ज बोगदा बर्ज कलर बिलर मारलाय अर्धा. पहिलेच कलर मारला. कुठला घाट? सऱ्याचा घाट. घाटात पाऊस असतो. घाटात पाऊस येतो. बटाटा लावला. तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी आवड असते. तर मला व्लॉगिंग करायला आवडतं, त्यासाठी मी एक स्वतःला गिफ्ट केलं माईक. तर माझा आवाज नेहमीच प्रत्येक व्लॉगमध्ये कमी येतो असं सगळेजण माझे नातेवाईक बोलत असतात, त्यामुळे मग मी आता हा माईक वापरणार आहे. तर आमची माईकची टेस्टिंग चालू होती. मोठ्याने आवाज आला की समजायचं करेक्ट झालं. ओके. समोर दिसतं, समोर दिसतं. तर आम्ही समृद्धी मार्गे चाललो होतो नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. तर तिकडे जाणार होतो. त्यानंतर मग एक गाव आहे तिकडे स्वामी समर्थांचं पण मठ आहे, त्र्यंबकेश्वर जवळच आहे, तर तिथे पण जाणार होतो. तर हा बोलपट चित्रपट बोलपट झालं. हां झालं तुमचं. नाही मग आणखीन नाही. तर नेहमी जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत असतो तेव्हा एखादं असं छान असं हॉटेल किंवा काहीतरी आम्ही बघतो, साधारण कुठलं आहे असेल मुलांना वगैरे चांगलं, तर तिथे बसतो. तर इथे धाबा टाईपमध्ये एक हॉटेल मिळालं होतं. जेवण अप्रतिम होतं आणि सगळ्यांनी मस्त जेवलं होतं. आणि तिथे जी दाल खिचडी मागवली होती ती एकदम सुंदर होती आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. पापड वगैरे असे ते पण मागवलं होतं स्टार्टर म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही ट्रॅव्हलमध्ये साधारण जे मॅनेजेबल असेल हॉटेल तिथे जात असतो. तर एकाच दिवसाची ट्रिप होती, रविवार सुट्टी होती, त्यामुळे सगळ्यांना घेऊन गेलो होतो. आणि साधारण छोट्या मोठ्या ट्रिप अधूनमधून करत असतो, कारण की सगळ्यांचाच हेक्टिक शेड्यूल असतो. त्या शेड्यूलनंतर मग थोडासा ब्रेक म्हणून मग असं बाहेर फिरायला गेल्यानंतर
खूप छान वाटतं. कारण की असं तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंगचे वगैरे, कारण मला पहिल्यापासून जास्त ट्रॅव्हल एक्सपी वगैरे बघायची, चॅनल बघायची सवय. तर त्याच्यामध्ये सांगतात की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो दुसरे देश किंवा दुसरी जागा जरा बघतो तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. म्हणजे थोडंसं आपल्या शेड्यूल ह्याच्यातून आपण थोडंसं बाहेर जातो आणि जास्त कॉस्टली नाही पण मॅनेजेबल ट्रिप्स करणं कधीही चांगलं आहे. सोनी ओ आम्ही टेस्टिंग चालू आहे. आवडतं का नाही बघायचं. आता आम्ही पोहोचलोय कुठे? ठीक आहे बरं. हां बोल ना. अरे दादासोबत खेळतोय. पाठीमागे अजून झालं नाही तेव्हा इकडे मस्ती नको करू असं म्हणते. मागे सगळी ग्रीनरी भारी वाटते. तर आता वाजलेले आहेत 4:45 आणि आम्ही बरोबर 4:45 वाजता पोचलो आहे. सकाळी 9 वाजता वगैरे निघालो होतो घरून. इकडचं वातावरण छान आहे. त्र्यंबकेश्वरला येऊन पोचलो आहे. तर इकडे पार्किंगच्या इथे उभे आहे आणि हे प्रमोद रूम बुक करायला गेलेले आहे मागे. तर आधी येताना आम्ही पाचचा एरिया आहे. तर हे जे भक्तनिवास आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणजे मंदिरापासून साधारण अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. तर हे भक्तनिवास अतिशय सुंदर आहे आणि इथे रिजनेबल याच्यामध्ये रूम्स वगैरे अवेलेबल होऊ शकतात. जर विथ फॅमिली ट्रॅव्हल करत असेल तर इथले जे रूम आहेत ते खूप छान आहेत आणि रिजनेबल आहेत. इथले म्हणजे व्यवस्थापन खूप भारी आहे. तर इथे गेल्यानंतर भारी वाटतं. तर आल्यानंतर या दोघांची मस्ती वगैरे चालू झालेली आहे नेहमीप्रमाणे दोघांची मस्ती चालू. मम्मा आपली गाडी दाखव. हां पार्जूची गाडी बघू. पार्कची गाडी आहे. आता पावसामध्ये छान स्वच्छ होणार आहे. त्या गोंड्याला पण बघा पटकन. नाही मस्त सीताफळ आहे. हां हे दोघं सांगतील काय काय आहे ते सांगा. आता इकडे हां इकडे तुम्हाला ना इकडे मस्त फुलदान दाखवतो. हां या पटकन या. कुठं आहे? हो का हाय फुलदान. अच्छा हे छोटे फुलांचं मस्त बनवलेलं आहे बघ. भारी आहे ना. चल जा बदमाशी चावायला.